Hello dear students, welcome to the lecture of organic chemistry. In this lecture, we are going to discuss about the synthetic applications of ethyl acetoacetate. आपण मागच्याच लेक्चरला इथिल ॲसिटोॲसिटेटचे जे सिंथेटिक ॲप्लिकेशन्स आहेत त्यामध्ये अल्किल ॲसिटिक ॲसिड आणि डायअल्किल ॲसिटिक ॲसिड हे इथिल ॲसिटोॲसिटेटपासून आपण कशा पद्धतीने बनवू शकतो हे ऑलरेडी आपण आता पाहिलेलं आहे मागच्या लेक्चरला. ह्या लेक्चरला आपण आणखीन अल्किल ॲसिटिक ॲसिड आणि डायअल्किल ॲसिटिक ॲसिड व्यतिरिक्त आणखीन आपण ॲसिटोॲसिटिक इथिल ॲसिटोॲसिटेटपासून काय बनवू शकतो ते पाहू. तर आपण डायकार्बोक्झिलिक ॲसिड्स सिंथेसिस ऑफ डायकार्बोक्झिलिक ॲसिड पाहणार आहोत. डाय मीन्स दोन. कार्बोक्झिलिक ॲसिड आपल्याला माहिती आहे. कार्बोक्झिलिक ॲसिड COOH या फंक्शनल ग्रुपला आपण काय म्हणतो, कार्बोक्झिलिक ॲसिड. मग डायकार्बोक्झिलिक ॲसिड्स म्हणजे असे कंपाऊंड्स की ज्या कंपाऊंड्समध्ये दोन कार्बोक्झिलिक ग्रुप प्रेझेंट आहेत. मध्ये काहीतरी अल्किल ग्रुप्स असतील. म्हणजे डायकार्बोक्झिलिक कंपाऊंड्सचं आपल्याला या ठिकाणी सिंथेसिस करायचं आहे. डायकार्बोक्झिलिक कंपाऊंड्स जे आहेत, डायकार्बोक्झिलिक ॲसिड्स जे आहेत त्यांच्यामध्ये काय असणार आहे, दोन कार्बोक्झिलिक ग्रुप प्रेझेंट असणार आहे. मग सर्वात पहिले आपण सस्सिनिक ॲसिड, सिंथेसिस ऑफ सस्सिनिक ॲसिड. डायकार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये सस्सिनिक ॲसिड आपण सर्वात पहिले पाहणार आहे. सस्सिनिक ॲसिड. मग सस्सिनिक ॲसिडचं स्ट्रक्चर काय आहे, कसा असतो सस्सिनिक ॲसिड, तर आपल्याला माहिती डायकार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये दोन कार्बोक्झिलिक ग्रुप असणारच आहेत. मग मध्ये आपल्याला दोन मिथिल ग्रुप दोन मिथिलीन ग्रुप असणारा डायकार्बोक्झिलिक ॲसिड जो आहे, दोन मिथिलीन ग्रुप आहेत या ठिकाणी आणि दोन काय आहेत, कार्बोक्झिलिक ग्रुप आहेत. म्हणजे दोन मिथिलीन ग्रुप असणारा जो डायकार्बोक्झिलिक ॲसिड आहे तो कोणता आहे, सस्सिनिक ॲसिड. म्हणजे सस्सिनिक ॲसिड हा आहे, हा आपल्याला बनवायचा आहे. तर आपण सिंथेटिक ॲप्लिकेशन पाहतो इथिल ॲसिटोॲसिटेटचे. इथिल ॲसिटोॲसिटेटपासून आपल्याला हा सस्सिनिक ॲसिड बनवायचा आहे. अतिशय सोपं आहे. मग आपण काय करणार, आधी आपण इथिल ॲसिटोॲसिटेटपासून बनवतो आहे तर आपण इथिल ॲसिटोॲसिटेट घेऊया. इथिल ॲसिटोॲसिटेट. आता आपण जर पाहिलं तर इथिल ॲसिटोॲसिटेटमध्ये आणि सस्सिनिक ॲसिडमध्ये आपल्याला ऑलरेडी म्हणजे काय प्रेझेंट आहे दिसतं आहे आपल्याला इथिल ॲसिटोॲसिटेटमध्ये. तर बघा, सस्सिनिक ॲसिडमध्ये CH2C OH आहे. आपल्याकडे या ठिकाणी COO आहे, फक्त या ठिकाणी इथिल ग्रुप आहे तिथं हायड्रॉक्सी ग्रुप आहे. म्हणजे या ठिकाणी इथॉक्साईड ग्रुप आहे तिथं हायड्रॉक्सी ग्रुप आहे. म्हणजेच या ठिकाणी काय आहे, ईस्टर आहे. हा जो फंक्शनल ग्रुप आहे हा काय, ईस्टर आहे. या ठिकाणी ईस्टर आहे आणि या ठिकाणी ॲसिड आहे. CH2 इथं पण प्रेझेंट आहे, या ठिकाणी पण प्रेझेंट आहे. म्हणजे एवढा जो ग्रुप आहे तो आपल्याकडे आहे, फक्त या ठिकाणी ईस्टर आहे तिथं ॲसिड आहे. मग आपल्याला माहिती आहे की ईस्टरचं जर आपण हायड्रोलिसिस केलं, ॲडिशन ऑफ वॉटर, हायड्रोलिसिस जर आपण ईस्टरचं केलं तर आपल्याला ॲसिड मिळतो. म्हणजे ह्या एवढ्या ग्रुपला ॲसिड कसं करायचं हे आपल्याला माहिती आहे. कारण ईस्टरचं जर ह्या ग्रुपचं आपण हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला ॲसिड मिळून जाईल. मग आपल्याला CH2C OH
हा ग्रुप तर मिळून जाणार आहे. आता आपल्याला काय आणखीन CH2C डबल बॉन्ड OH हवा आहे, बरोबर. मग तो आपण कसा मिळवणार ते आपण पाहूया. तिथं आधी आपण काय करणार, सुरुवातीला सगळ्यात पहिले काय करणार, ॲसिड हायड्रोलिसिसचं नंतर करणार. सगळ्यात पहिले काय करणार, सोडियम साल्ट ऑफ इथिल ॲसिटोॲसिटेट बनवून घेणार. याचं काय करणार, सोडियम साल्ट ऑफ इथिल ॲसिटोॲसिटेट बनवून घेणार. आता आपल्याला हा ग्रुप आणखीन हवा आहे, म्हणजेच दोन आपल्याला CH2C डबल बॉन्ड OH असे ग्रुप हवे. एक आपल्याला कळून गेलं आहे की एक आपण इथे ॲसिड हायड्रोलिसिस करून टाकणार. आणखीन आपल्याला काय हवं आहे, CH2C डबल बॉन्ड OC2H5. म्हणजे असाच हे एवढं जे ग्रुप आहे, हा एवढा ग्रुप जर आपण आणखीन आपल्याकडे असेल तर ह्या दोघंही ग्रुपचं आपण जर ॲसिड हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला डायरेक्ट आपला ससिनिक ॲसिड मिळून जाणार आहे. मग आणखीन हा असा CH2C डबल बॉन्ड OC2H5 ग्रुप आपण कसा इंट्रोड्यूस करणार ते आपण पाहूयात. आता आपल्याला एवढा ग्रुप पाहिजे, बरोबर. एक ग्रुप आहे आपल्याकडे ऑलरेडी इथिल ॲसिटोॲसिटेटमध्ये, आपल्याला आणखीन हा असा एक पाहिजे. तर मी काय केलं, मला जे पाहिजे ते लिहून घेतलं. काय पाहिजे आपल्याला, CH2C डबल बॉन्ड OC2H5 हा आणखीन आपल्याला पाहिजे, एक अजून लागतो आहे आपल्याला. लिहून घेतलं. आणि हा कार्बन, आपला जो कार्बन आयन आहे, इथं कार्बन आयन जनरेट होणार आहे या ठिकाणी. मग हा कार्बन आयन काय करेल, ह्या कार्बन ऑटॉमवर अटॅक करेल. केव्हा करेल, जेव्हा हा कार्बन ऑटॉम इलेक्ट्रोफिलिक असेल तेव्हा. इलेक्ट्रोफिलिक म्हणजे जेव्हा हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट असेल तेव्हा. इलेक्ट्रॉन डिफिशियंट केव्हा असेल, हा जेव्हा याला इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप बाउंडेड असेल तेव्हा. आणि फक्त इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप नाही असायला पाहिजे तो एक गुड लिव्हिंग ग्रुप पण असायला पाहिजे. म्हणजे त्याने इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे ओढलीच तर पाहिजेच, पण तो एक गुड लिव्हिंग ग्रुप पाहिजे, म्हणजे लगेच लवकर डिपार्ट होणारा ग्रुप पाहिजे. मग आपल्याला माहिती ते ग्रुप काय आहेत, हॅलोजन्स जे क्लोराईड, ब्रोमाइड, आयोडाईड, हे काय गुड लिव्हिंग ग्रुप पण आहेत. आणि हे काय करतात, इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे पण ओढून घेतात. म्हणजेच हा काय होऊन जातो, द ब्रोमाइड बिकम्स इलेक्ट्रॉन रिच इन नेचर अँड ॲक्वायर्स पार्शियल निगेटिव्ह चार्ज अँड द कार्बन ऑटॉम बिकम्स इलेक्ट्रॉन डिफिशियंट इन नेचर अँड ॲक्वायर्स पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजेच काय, हा न्यूक्लिओफिलिक जो कार्बन आपण सोडियम साल्ट ऑफ इथिल ॲसिटोॲसिटेट जो कार्बन आयन जनरेट होईल तो इझिली या ठिकाणी अटॅक करेल आणि हा डिपार्ट होईल आणि आपल्याला आणखीन ही एक अशी मॉइटी मिळेल. बघा मग आपण काय करायचं आहे, आलं आपल्या लक्षात. तर सर्वात पहिले आपण काय करणार, याची रिॲक्शन सोडियम इथॉक्साईड बरोबर करणार. आपण कार्बन आयन जनरेट करून घेतोय, न्यूक्लिओफिलिक रिएजंट आपण जनरेट करून घेतोय, बरोबर. मग हे आपण पुन्हा तेच पाहतोय. हा काय होईल, हा जो हायड्रोजन ऑटॉम आहे, इथॉक्साईड जो असतो, हा इथॉक्साईड काय करेल, सोडियम इथॉक्साईड इज अ बेस अँड द फंक्शन ऑफ बेस इज टू ॲब्स्ट्रॅक्ट द ॲसिडिक प्रोटॉन, बरोबर. काय जनरेट होईल या ठिकाणी, आणि याच्यातनं काय रिमूव्ह होतो आहे, C2H5OH. C2H5OH हा C2H5 हा O आणि हा एक हायड्रोजन प्रोटॉन जो आहे हा ॲब्स्ट्रॅक्ट करतो आहे, म्हणजे C2H5 या ठिकाणी C2H5OH बाहेर निघतो आहे. काय मिळेल आपल्याला, CH3 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH मायनस बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5 इकडे Na प्लस. म्हणजेच हा काय आहे, हा इथिल ॲसिटोॲसिटेट आहे, इथिल ॲसिटोॲसिटेट. आणि हा काय, सोडियम साल्ट ऑफ इथिल ॲसिटोॲसिटेट. ठीक आहे, एवढा ग्रुप आहे आपल्याकडे. हा आहे CH2 आहे, C डबल बॉन्ड O आहे, हा ईस्टर ग्रुपचा ॲसिड आपण कसं करायचं आपल्याला माहिती आहे. आपल्याला जर आणखीन असा एक ग्रुप मिळाला तर आपलं काम होऊन जाईल. मग बघा आपण काय करणार,
आपल्याला काय हवं आहे? आपल्याला आणखीन अशी एक मोइटी हवी आहे, CH2 C डबल बॉन्ड O मी लिहून टाकतो. काय हवं आहे आपल्याला? CH2 हवं आहे, C डबल बॉन्ड O कारण या इस्टरचं हायड्रोलिसिस कसं करायचं आपल्याला माहिती आहे. इस्टरचं हायड्रोलिसिस केल्यानंतर आपण काय करतो? ॲसिड मिळवून घेतो. आता हा जो एवढी मोइटी आपल्याला आणखीन जर मिळाली तर आपल्याला प्रोडक्ट मिळून जाणार. ह्या कार्बन ॲटॉमला इलेक्ट्रोफिलिक बनवायचं आहे, ह्या कार्बन ॲटॉमला इलेक्ट्रॉन डिफिशियंट बनवायचं आहे. आणि फक्त इलेक्ट्रॉन डिफिशियंट नाही बनवायचं आहे, तर त्या कार्बन ॲटॉमला आपल्याला असा ॲटॉम म्हणजे असा ॲटॉम त्याला बॉन्डेड असला पाहिजे की तो गुड लिव्हिंग ग्रुप असायला पाहिजे. मग काय लिहिणार आपण? याला म्हणतात ब्रोमो इथिल ॲसिटेट झालं. आता हा कार्बन ॲटॉम जो आहे तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे याच्यावर. दिस इज द न्यूक्लियोफिलिक कार्बन ॲटॉम. Hence the nucleophilic carbon atom attacks on this electrophilic carbon atom, that is electron deficient carbon atom. This bromide is good living group, hence it departs from this bromoethyl acetate. मग काय होईल आता? ह्या कार्बनमध्ये आणि ह्या कार्बनमध्ये नवीन एक सिग्मा बॉन्ड तयार होतो, बरोबर. CH3 लिहिणार आपण, CH3 C डबल बॉन्ड O, पुढे काय? CH. आता बघा, ह्या CH ॲक्टिव्ह मिथिलिनचा जो कार्बन ॲटॉम आहे त्या कार्बनमध्ये आणि ब्रोमोइथिल ॲसिटेटमधला जो CH2 आहे त्याच्यामध्ये काय झालं आहे? नवीन सिग्मा बॉन्ड तयार झाला आहे, CH2. ब्रोमोइथिल ॲसिटेटचा नंतर काय? कार्बोनिल ग्रुप आहे, C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5, CH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5. बघा, हा तयार करायचा आहे आपल्याकडे. आता बऱ्यापैकी म्हणजे असा मॉलिक्यूल तयार झालेला आहे की ज्याच्यापासून आपण इझिली ससेनिक ॲसिड तयार करू शकतो. आता अतिशय सोपं आहे, आपल्याला माहिती आहे, आपण नेहमी करत आलेलो आहे. ते काय करत आलो आहे आपण? आपल्याला एक चांगली गोष्ट आपण इथे शिकलो आहे. आपल्याला इस्टरचं ॲसिडमध्ये जर आपण कन्वर्ट केलं तर कसं काय करतो आपण? इस्टरचं हायड्रोलिसिस जर आपण इस्टरचं केलं तर आपल्याला काय मिळेल? ॲसिड मिळून जाईल, बरोबर. मग या ठिकाणी OH हायड्रोलिसिस केलं, या ठिकाणी ॲसिड ग्रुप मिळून गेला आपल्याला. परत या ठिकाणी आपण हायड्रोलिसिस केलं, बरोबर. काय होईल? इकडे OH आणि इकडे H. ठीक आहे. आणखीन काय हवं आहे आपल्याला? या ठिकाणी हायड्रोजन इंट्रोड्यूस करायचा आहे आणि हा ग्रुप जो आहे, हा ग्रुप नको आहे आपल्याला. हा ग्रुप काय करायचा आहे? डिपार्ट करायचा आहे. हा ग्रुप नाही पाहिजे. काय करणार? इथं पण हायड्रोलिसिस करणार, OH म्हणजे इथं हायड्रोजन पण इंट्रोड्यूस होऊन जाईल, ॲसिटिक ॲसिड पण डिपार्ट होऊन जाईल. झाला आपला प्रोडक्ट तयार. कसा लिहिणार? आता बघा, इकडून लिहूयात आपण ह्या एंडपासून. OH बॉन्ड हा इकडे, हा OH लिहिला मी, OH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OH प्लस हा काय झाला? ससिनिक ॲसिड. ठीक आहे. बाय प्रोडक्ट बघा आपला ॲसिटिक ॲसिड CH3 C डबल बॉन्ड OH प्लस C2H5OH म्हणजे 2 मॉलिक्युल्स ऑफ इथेनॉल. दॅट इज इथिल अल्कोहोल. बघा, सुरुवातीला आपण काय केलं?
आपल्याला ससिनिक ॲसिड तयार करायचा आहे. ससिनिक ॲसिड या पद्धतीने, म्हणजे 2 कार्बॉक्झिलिक ॲसिड ग्रुपमध्ये 2 मिथिल ग्रुप आहेत. आपल्याकडे आपण पाहिलं तर या ठिकाणी ईस्टर ग्रुप आपल्याकडे इथिल ॲसिटोॲसिटेटमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे. बरोबर, ईस्टर ग्रुप, या ईस्टर ग्रुपचा ॲसिड ग्रुप आपण इझिली कन्वर्ट करतो हायड्रोलिसिस करून. मग एवढी मॉइटी आहे आपल्याकडे, COOH हे समजा आहे आपल्याकडे, आणि हा CH2 पण आहे. म्हणजे हे 2 कार्बन आपल्याकडे आहेत इथिल ॲसिटोॲसिटेटमध्ये, हा एक आणि हा एक. मग अशीच आणखीन एक मॉइटी जर आपल्याकडे असेल तर आपण हा जो ॲसिड आहे ससिनिक ॲसिड, हा जर अर्धा आपल्याकडे अवेलेबल आहे इथिल ॲसिटोॲसिटेटमध्ये, तर आपल्याकडे आणखीन असा जर असेल CH2 COO CH5, तर आपलं काम होणार आहे. मग आपण काय करणार, कार्बन आयन जनरेट करून घेणार. बरोबर, कार्बन आयन जनरेट केल्यानंतर ॲक्टिव्ह मिथिलीनमधला जो कार्बन ॲटॉम आहे त्याला अशा सबस्टेट बरोबर रिॲक्ट करणार की आपल्याला जी मॉइटी हवी CH2 COO C2H5, या ठिकाणी आपण काय करणार, एक गुड लिव्हिंग ग्रुप बाउंडेड करून देऊ की जो काय असेल गुड इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप पण असेल. फॉर एक्झाम्पल ब्रोमाइड, म्हणजेच ब्रोमो इथिल ॲसिटेटसोबत आपण याची रिॲक्शन करून दिली. काय झालं, या कार्बनवर अटॅक केला, इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, ब्रोमाइड काय गुड लिव्हिंग ग्रुप आहे, ब्रोमाइड निघून गेला, आणि नंतर ही अशी मॉइटी तयार झाली. यामध्ये आपल्याला हा जो ग्रुप आहे हा नाही पाहिजे, हायड्रोलिसिस करून टाकला, इथं हायड्रोजन पण इंट्रोड्यूस होऊन जाईल. आणि हे जे आपण नेहमीप्रमाणे आपण ॲसिडच बनवत आलेलो आहे. सुरुवातीला अल्किल ॲसिटिक ॲसिड बनवले, डायअल्किल ॲसिटिक ॲसिड बनवले, आता कार्बॉक्झिलिक ॲसिड बनवतो आहे, डायकार्बॉक्झिलिक ॲसिड. ईस्टरपासून ॲसिड बनवतो आहे, म्हणजे हायड्रोलिसिस जेव्हा आपण ईस्टरपासून ॲसिड बनवू तेव्हा आपण हायड्रोलिसिस करूच. या ठिकाणी हायड्रोलिसिस केलं, आपल्याला ससिनिक ॲसिड मिळाला. आता नंतर आपल्याला तयार करायचं आहे ॲडिपिक ॲसिड. Synthesis of adipic acid. ॲडिपिक ॲसिड जो आहे डायकार्बॉक्झिलिक ॲसिड आहे, म्हणून याच्यात 2 कार्बोनिल ग्रुप असणारच आहेत प्रेझेंट. आता मिथिलीन ग्रुप किती असतील, ससिनिक ॲसिडमध्ये 2 मिथिलीन ग्रुप होते, ॲडिपिक ॲसिडमध्ये 4 मिथिलीन ग्रुप आहेत. हा ॲडिपिक ॲसिड आहे, हा आपल्याला तयार करायचा आहे. कोणापासून तयार करायचा आहे आपल्याला, इथिल ॲसिटोॲसिटेटपासून. CH3 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड O बॉन्ड CH2 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड O C2H5. आता आपण जर पाहिलं तर हा एवढा ग्रुप समजा आपल्याकडे आहे, ॲडिपिक ॲसिडचा एवढा ग्रुप आपल्याकडे आहे. असा आपण, हा एक कार्बन आहे आपल्याकडे कार्बोनिल ग्रुप ॲसिडचा, हा ॲक्टिव्ह मिथिलीन ग्रुपचा पण हा जो आहे हा CH2 आपल्याकडे आहे, असं आपण कन्सिडर करू. आता आपल्याला काय पाहिजे, आपल्याला आणखीन जर आपल्याकडे इथिल ॲसिटोॲसिटेट असेल एक मॉलिक्यूल, तर आपलं एका इथिल ॲसिटोॲसिटेट मॉलिक्यूलमधून आपल्याला ही एवढी मॉइटी मिळून जाईल, दुसऱ्या इथिल ॲसिटोॲसिटेट मॉलिक्यूलमधून आपल्याला एवढी मॉइटी मिळून जाईल. मग राहिला प्रश्न काय, फक्त या 2 मिथिलीन ग्रुपचा, फक्त या 2 CH2 ग्रुपचं राहील. ते कसं करू आपण बघू. आता सर्वात पहिले आपण जर 2 मॉलिक्यूल घेतले इथिल ॲसिटोॲसिटेटचे, तर आपल्याला हे 2 ग्रुप जे आहेत ते मिळून जातील. बरोबर, मग आपण काय करणार, 2 मोल्स ऑफ इथिल ॲसिटोॲसिटेट घेणार, इथिल ॲसिटोॲसिटेट. कारण 2 मोल्स घेतल्यानंतर आपला हा ॲसिडचा एवढा फंक्शनल ग्रुप, हा CH2 C डबल बॉन्ड OH, हा एका इथिल ॲसिटोॲसिटेटपासून मिळेल.
दुसऱ्या इथिल ॲसिटोॲसिटेटपासून हा CH2 C डबल बॉन्ड OH मिळेल. म्हणून राहिला प्रश्न फक्त या 2 मिथिलीन ग्रुपचा. मग जर आपण 2 मॉलिक्यूल घेतले तर बघा यांची रिॲक्शन आपण कोणासोबत करू, सोडियम इथॉक्साईडसोबत, आणि कार्बन आयन जनरेट करून घेऊ. सोडियम इथॉक्साईड OA काय होईल, 2 moles ऑफ इथेनॉल, हे पण 2 घ्यावे लागतील. 2 moles ऑफ C2H5OH बाहेर पडेल, बरोबर. आणि आपल्याला काय मिळेल, 2 moles ऑफ सोडियम साल्ट ऑफ इथिल ॲसिटोॲसिटेट मिळेल. मग तो या पद्धतीने आपण लिहून घेऊयात. CH3 इकडे लिहितो मी, CH3 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH2 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड O C2H5, बरोबर. या ठिकाणी काय झालं आहे, हा एक प्रोटॉन जो आहे हा काय केला आहे, ॲब्स्ट्रॅक्ट केलेला आहे. म्हणजेच हा 2 moles ऑफ सोडियम साल्ट ऑफ इथिल ॲसिटोॲसिटेट. आता ते कसे रिप्रेझेंट करायचे बघा, हा 1 मोल झाला सोडियम साल्ट ऑफ इथिल ॲसिटोॲसिटेट, आणि इकडे एक लिहू आपण CH3 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH, या बाजूला लिहूयात आपण म्हणजे थोडं डिस्टन्स असेल याच्यात. CH3 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH मायनस बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5 Na प्लस. सो हे काय, सोडियम साल्ट ऑफ इथिल ॲसिटोॲसिटेट 2 जनरेट करून घेतले आपण. आता हा एवढा प्रश्न मिटला आहे, या मॉइटीचा प्रश्न मिटला आहे, या मॉइटीचा प्रश्न मिटला आहे. आता 2 मिथिलीन ग्रुप CH2 ग्रुप आपल्याला पाहिजे. मग जे पाहिजे ते लिहून घेऊ आपण. काय पाहिजे आपल्याला, 2 मिथिलीन ग्रुप पाहिजे. CH2 बॉन्ड CH2 याची आवश्यकता आहे आपल्याकडे, ते लिहून घेतले आपण. मग हा एक कार्बन आहे, म्हणजे हा एक सोडियम साल्ट ऑफ इथिल ॲसिटोॲसिटेट ह्या कार्बनवर अटॅक करायला पाहिजे, आणि गुड लिव्हिंग ग्रुप काय असायला पाहिजे, निघून जायला पाहिजे. आपण काय करणार, आपल्याला माहिती आहे जेव्हाही आपल्याला कार्बन आयनमध्ये अल्किल ग्रुप इंट्रोड्यूस करायचा असेल, कार्बन आयनमध्ये अल्किल ग्रुप इंट्रोड्यूस करायचा असेल तर आपण काय करतो, अल्किल हॅलाइडसोबत रिॲक्शन करून टाकतो, बरोबर. मग इथं काय करू आपण, हा बरोबर, यासोबत इथिलीन डायब्रोमाइड, बरोबर ना, याच्यासोबत रिॲक्शन करून टाकू. काय होईल, हा कार्बन आयन या कार्बनवर अटॅक करेल, हा गुड लिव्हिंग ग्रुप निघून जाईल. हा कार्बन आयन या कार्बनवर अटॅक करेल, गुड लिव्हिंग ग्रुप निघून जाईल. बघा मग आपल्याला काय मिळतं आहे ते लिहून घेऊ आपण. CH3 C डबल बॉन्ड O बॉन्ड CH, बरोबर. त्यानंतर C डबल बॉन्ड O बॉन्ड O C2H5. आता या कार्बनमध्ये आणि या CH2, बरोबर, याच्यामध्ये काय झालं आहे, बॉन्ड तयार झालेला आहे CH2, बरोबर. पुढे परत CH2. आता ह्या CH2मध्ये आणि ह्या ॲक्टिव्ह मिथिलीनचा जो कार्बन आहे इथिल ॲसिटोॲसिटेटचा, त्याच्यामध्ये बॉन्ड तयार झाला आहे CH. पुढची मॉइटी काय आहे, जशी ज्या तशी आहे. ठीक आहे. आता बघा आपल्याला केवढा कंपाऊंड हवा आहे बघा.
बघा आता आपल्याला काय हवं आहे, ईस्टर ग्रुप आहे, इकडे ईस्टर ग्रुप आहे. ईस्टरचं आपण हायड्रोलिसिस करून टाकू, आपल्याला या ठिकाणी ॲसिड ग्रुप मिळून जाईल. तो प्रश्न आपला संपलेला आहे. म्हणजे COOH म्हणजे C++OH आपल्याकडे आहे. इथं फक्त आपल्याला एक हायड्रोजन इंट्रोड्यूस करायचा आहे. नंतर हे 4 मिथिल ग्रुप आहेत मध्ये, 4 मिथिलीन ग्रुप आहे, 1 2 3 4. इथं पण एक हायड्रोजन इंट्रोड्यूस करावं लागेल. इथं पण आपला ॲसिड फंक्शनल ग्रुप आपल्याला हायड्रोलिसिस करून मिळून जाणार आहे. आता आपल्याकडे काय फक्त एक कमी आहे, या ठिकाणी हायड्रोजन इंट्रोड्यूस करायचा आहे आणि हा ग्रुप नको आहे आपल्याला. हे 2 ग्रुप आपल्याला नको आहे. यांचं पण हायड्रोलिसिस जर आपण केलं तर इथं हायड्रोजन इंट्रोड्यूस होऊन जाईल आणि हा जो आहे हा डिपार्ट होऊन जाईल ॲसिडिक ॲसिड. काय करणार मग आपण आता, हायड्रोलिसिस करणार बरोबर. इथं हायड्रोलिसिस होईल, काय होईल OH बरोबर. इथं हायड्रोलिसिस करून टाकू, या ठिकाणी काय होईल OH. इथं हायड्रोजन पण इंट्रोड्यूस होऊन जाईल, ॲसिडिक ॲसिड रिमूव्ह होऊन जाईल, ॲसिडिक ॲसिड या ठिकाणी बरोबर. OH परत इकडे OH बरोबर. आता लिहूयात आपण आपला प्रोडक्ट. बघा इथून सुरुवात करू. OH C++O CH2 बरोबर. 3 CH2 C++OH झाला तयार ॲडिपिक ॲसिड. ॲडिपिक ॲसिड बाय प्रोडक्ट काय राहतील, ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडचे 2 मोल्स 2 molecules ऑफ ॲसिटिक ॲसिड, दॅट इज CH3 C++OH. बघा CH3 C++OH, इकडे पण CH3 C++OH, C2H5OH, इकडे C2H5OH, C2H5OH. 2 molecules ऑफ C2H5OH बरोबर. या पद्धतीने आपण ससिनिक ॲडिपिक ॲसिड तयार केला बरोबर. तर हे झालं सिंथेसिस ऑफ डायकार्बॉक्झिलिक ॲसिडबद्दल. सो याच्यामध्ये आपण म्हणू शकतो वेन इथिल ॲसिटोॲसिटेट ऑन रिॲक्शन विथ बेस लाईक सोडियम इथॉक्साइड टू फॉर्म 2 molecules or 2 moles of sodium salt of ethyl acetoacetate. इथं लिहायचं राहिलं सोडियम साल्ट ऑफ इथिल ॲसिटोॲसिटेट बरोबर. इथंपर्यंत आलो आपण. यानंतर याची रिॲक्शन बघा, सोडियम साल्ट ऑफ इथिल ॲसिटोॲसिटेट झालं. या सोडियम साल्ट ऑफ इथिल ॲसिटोॲसिटेटची इथिलीन डायब्रोमाइडसोबत रिॲक्शन करून टाकली. इथिलीन डायब्रोमाइडसोबत काय होईल पुढे आपल्याला काय मिळेल, विच ऑन देन द सोडियम साल्ट ऑफ इथिल ॲसिटोॲसिटेट ऑन रिॲक्शन विथ इथिलीन डायब्रोमाइड विच ऑन ॲसिड हायड्रोलिसिस टू फॉर्म ॲडिपिक ॲसिड. याच्यानंतर ॲसिड हायड्रोलिसिस केला आपण. या ठिकाणी आपण लिहायला पाहिजे होतं H2OH+. या ठिकाणी आपण काय केलं आहे, ॲसिड हायड्रोलिसिस केलं आहे. म्हणजेच काय आपण असं म्हणू शकतो, इथिल ॲसिटोॲसिटेट ऑन रिॲक्शन विथ किंवा ऑन ट्रीटमेंट विथ बेस लाईक सोडियम इथॉक्साइड टू फॉर्म सोडियम साल्ट ऑफ इथिल ॲसिटोॲसिटेट. देन द सोडियम साल्ट ऑफ इथिल ॲसिटोॲसिटेट ऑन रिॲक्शन विथ डायइथिलीन ब्रोमाइड बरोबर, इथिलीन डायब्रोमाइड फॉलोड बाय ॲसिड हायड्रोलिसिस टू फॉर्म ॲडिपिक ॲसिड. ॲडिपिक ॲसिड आपल्याला मिळेल. हे झालं सिंथेसिस ऑफ डायकार्बॉक्झिलिक ॲसिडच्या बाबतीत. यानंतर
यानंतर आपण पाहणार आहोत सिंथेसिस ऑफ अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिड. बघा, ॲसिड आहे अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड. अल्फा पोझिशन आणि बीटा पोझिशनला अनसॅच्युरेशन आहे. अनसॅच्युरेशन म्हणजे काय? कार्बन कार्बन डबल बॉन्ड, म्हणजे मल्टिपल बॉन्ड जेव्हा राहतात तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? आता बघा, ॲसिड आहे हा फंक्शनल ग्रुप. अल्फा पोझिशनला आणि बीटा पोझिशनला काय? कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. आणि आपल्याला माहिती मल्टिपल बॉन्ड जेव्हा असेल तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? अनसॅच्युरेटेड. सो अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिड, हा आपल्याला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिड तयार करायचा आहे. बघा, अनसॅच्युरेटेड आपण अनसॅच्युरेटेड का म्हणतो? कारण मल्टिपल बॉन्ड जेव्हा असतो, डबल बॉन्ड जेव्हा असतो, ट्रिपल बॉन्ड ज्या कंपाऊंडमध्ये असतो त्या कंपाऊंडमध्ये हायड्रोजनचं, बघा इथं हायड्रोजन कमी आहे, हायड्रोजनचं सॅच्युरेशन कमी होतं आहे. सिंगल बॉन्ड जेव्हा असतो तेव्हा हायड्रोजनचं सॅच्युरेशन जास्त असतं आणि म्हणून तेव्हा त्याला आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणतो. हायड्रोजनचं सॅच्युरेशन आपण म्हणतो ना, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सॅच्युरेशन खूप जास्त झालं आहे, म्हणजे या ठिकाणी हायड्रोजनचं सॅच्युरेशन कमी म्हणून अनसॅच्युरेटेड. हायड्रोकार्बन जे असतात सॅच्युरेटेड कंपाऊंड त्यांच्यामध्ये काय असतं? हायड्रोजनचं सॅच्युरेशन जास्त असतं म्हणून त्यांना आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणतो. ठीक आहे. मग आपल्याला बघा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिड तयार करायचा आहे आणि हा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिड आपण कोणापासून तयार करणार आहे? इथिल ॲसिटोॲसिटेटपासून. मग इथिल ॲसिटोॲसिटेट आपण आधी लिहून घेऊयात. आता आपल्याकडे जर पाहिलं आपण या इस्टरला आपण ॲसिडच कन्सिडर करायचं, कारण आपल्याला माहिती इस्टरचा ॲसिड आपण हायड्रोलिसिस करून कन्सिडर करणार आहे, म्हणजे ही मॉइटी आपल्याकडे आहे COOH. इस्टर जेव्हा इस्टर आहे म्हणजे ॲसिड आहे असं समजायचं, म्हणजे हा COOH आहे आपल्याकडे. बॉन्ड CH म्हणजे हे दोन कार्बन आहेत आपल्याकडे, बरोबर. हा आणि हा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिडमधले हे दोन कार्बन आपल्याकडे ऑलरेडी आहेत. आता आपल्याकडे काय नाही आहे बघा, हा CH आणि R, बरोबर. म्हणजे ह्या कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड पाहिजे आणि इकडे अल्किल ग्रुप. मग आता हे बघूयात आपण कोणता ॲसिड नेमका बनवायचा आहे आपल्याला, त्याच्यावरून आपण ठरवते. सिंथेसिस ऑफ अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिडमध्ये सगळ्यात पहिले आपण पाहणार आहोत सिंथेसिस ऑफ क्रोटॉनिक ॲसिड. क्रोटॉनिक ॲसिड बघा, क्रोटॉनिक ॲसिडमध्ये या अल्किल ग्रुपमध्ये, अल्किल ग्रुप जो आपण आरने दाखवला आहे त्या ठिकाणी काय असतो? मिथिल ग्रुप असतो. हा झाला क्रोटॉनिक ॲसिड, हा आपल्याला सिंथेसाइज करायचा आहे. मग आपल्याकडे इथिल ॲसिटोॲसिटेटमध्ये हे दोन कार्बन ॲटॉम आहेत. हा आहे ॲसिडचा फंक्शनल ग्रुप आहे हा, आणि हा ॲक्टिव्ह मिथिलिनचा कार्बन पण आहे. आता आपल्याकडे एवढं हवं आहे आपल्याला, बरोबर. ते कसं करायचं आपण बघू आता. मग याची जर रिॲक्शन आपल्याला काय हवं आहे ते लिहून घ्यायचं. काय हवं आहे आपल्याला? आपल्याकडे काय नाही आहे,
CH3 CH आपल्याला पाहिजे, बरोबर. CH3 CH आपल्याकडे नाही आहे. आता हे आपल्याला हवं आहे आणि हा ग्रुप, हा एवढा ग्रुप आपल्याला डिपार्ट करायचा आहे. या CH2च्या जागेवर आपल्याला CH हवा आहे. हा इस्टरचा ॲसिड ग्रुप होऊन जाईल, काही अडचण नाही. आणि आपल्याला या CH मध्ये आणि या CH मध्ये डबल बॉन्ड पाहिजे, बरोबर. या CH मध्ये आणि या CH मध्ये डबल बॉन्ड फॉर्म करायचा आहे. आणि या इस्टरचं ॲसिड ग्रुपमध्ये कन्व्हर्जन आपण हायड्रोलिसिस करून करता येतं आपल्याला. बघा मग आपण आता याची रिॲक्शन सोडियम इथॉक्साईड बरोबर केल्याबरोबर इथं काय होऊन जाईल, CH मायनस होऊन जाईल, बरोबर. हा या कार्बनवर केव्हा अटॅक करेल, जेव्हा हा कार्बन इलेक्ट्रोफिलिक असेल, तेव्हा बरोबर, जेव्हा हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट असेल तेव्हा. मग याला जर आपण हॅलोजन ऑटॉमने बाउंडेड केलं बघा, तर ह्या कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय होत नाही. 1, 2 आणि 3, बरोबर. कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे या ठिकाणी. आपण आणखीन एक हॅलोजन या ठिकाणी समजा हॅलाइड बॉन्ड तर तरी आपल्याला काय होईल, अटॅक केला एक हा हॅलाइड जो आहे, ब्रोमाइड आयोडाईड जो असेल तो रिमूव्ह होईल आणि हा एक परत जसा तसा रिमेनिंग राहील आणि डबल बॉन्ड पण फॉर्म होणार नाही. म्हणून आपण या ठिकाणी या कार्बन ऑटॉम आणि या कार्बन ऑटॉममध्ये बॉन्ड फॉर्म करण्यासाठी किंवा ह्या कार्बन ऑटॉमला इलेक्ट्रोफिलिक बनवण्यासाठी आणि या कार्बन ऑटॉमला गुड लिव्हिंग ग्रुप असायला हवं म्हणून आपण हॅलाइड जे आहेत ते याला जोडू नाही शकत, बरोबर. मग दुसरं आणखीन काय, असं काय आपण करू शकतो की हा कार्बन ऑटॉम इलेक्ट्रोफिलिक होईल आणि ह्या कार्बनमध्ये आणि ह्या कार्बन ऑटॉममध्ये डबल बॉन्ड फॉर्म होईल. बघा कार्बोनिल ग्रुप जे असतात हे सुद्धा काय असतात, कार्बोनिल कार्बनसुद्धा इलेक्ट्रोफिलिक इन नेचर असतं. कसं काय बघा, ऑक्सिजन in carbonyl group, the oxygen is more electronegative than the carbon atom. Hence, the oxygen atom withdraws electron density towards itself and becomes electron rich and acquires partial negative charge, while the carbon atom becomes electron deficient in nature and acquires partial positive charge. आता हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट झाला म्हणजे ह्या कार्बनमध्ये आणि ह्या कार्बनमध्ये बॉन्ड फॉर्म होणार आहे. हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट पण आहे, पण ह्या कार्बनमध्ये आणि ह्या कार्बनमध्ये डबल बॉन्ड फॉर्म होईल का, होईल. कसा होतो ते आपण आता पाहूयात. क्रोटॉनिक ॲसिडचं आपण सिंथेसिस पाहतोय इथं सगळ्यात पहिले. सिंथेसिस ऑफ क्रोटॉनिक ॲसिड. ही जी रिॲक्शन आहे, आता या रिॲक्शनचं आपण काय करणार, प्रोडक्ट लिहिणार. बघा रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल होतं या ठिकाणी. बघा कसं काय होतं, आपल्याला डायरेक्ट जर प्रोडक्ट लिहायचं आहे, डायरेक्ट प्रोडक्ट, आपण नंतर त्याचं मेकॅनिझम पण पाहणार आहे, पण आपल्याला आत्ता या रिॲक्शनचा डायरेक्ट प्रोडक्ट लिहायचा आहे. या ठिकाणी बेस वापरला जातो. डायथिलामाइन म्हणून बेस असतो तो या ठिकाणी यूज केला जातो. त्याच्यानंतर NaOH, स्ट्रॉंग NaOH सुद्धा या ठिकाणी यूज केला जातो या स्टेपमध्ये. मग काय होईल या ठिकाणी बघा, आपण सुरुवातीच्या स्टेपचा डायरेक्ट प्रोडक्ट लिहूयात, बरोबर. ठीक आहे, मग काय होणार आहे या ठिकाणी, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल होतो. बघा डायरेक्ट प्रोडक्ट लिहिताना हा H2 आणि हा O, बरोबर आहे, असा H2 आपण रिमूव्ह करू शकतो. हे मेकॅनिझम नाही आहे, हे फक्त आपण डायरेक्ट प्रोडक्ट लिहिण्यासाठी एक ट्रिक आहे. H2O या ठिकाणी रिमूव्ह होतो आहे, बरोबर. मग आता आपण प्रोडक्ट लिहूयात आपला. बघा या ठिकाणी थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण हा लिहिणार आहोत. CH3, हा CH3 लिहिला, C डबल बॉन्ड O,
सी डबल बॉन्ड ओ लिहिला. हा CH2 जो आहे ॲक्टिव्ह मिथिलीन ग्रुपचा, हा मी या पद्धतीने लिहून घेतो बघा. C बरोबर, H2 हा रिमूव्ह झाला आहे H2 बरोबर. हा कार्बन ॲटॉम पुढे कोणाला बाउंडेड आहे, सी डबल बॉन्ड ओला लिहून घेतला. बॉन्ड काय, OC2H5 पुढे OC2H5 या पद्धतीने मी लिहून घेतलं. आता हा कार्बन इथून H2 रिमूव्ह झालेला आहे बरोबर. कार्बनची व्हॅलेन्सी किती, 4. या कार्बनला आपण 2 बॉन्ड दाखवलेले होते. इथं 2 बॉन्ड म्हणजे 2 व्हॅलेन्सी कार्बनची अजून इथं या ठिकाणी बाकी आहे. हा कार्बन जर घेतला आपण, इथून ऑक्सिजन काढून टाकलेला आहे बरोबर. या कार्बनला आपण फक्त 2 बॉन्ड आहेत. या कार्बनची पण काय 2 व्हॅलेन्सी बाकी आहे. या कार्बनला आपण अजून 2 बॉन्ड दाखवू, म्हणजे ह्या कार्बनला हायड्रोजन आहे आणि CH3 आहे. 2 व्हॅलेन्सी याची बाकी आहे, 2 व्हॅलेन्सी याची बाकी. मग दोघांमध्ये काय दाखवून देऊ आपण, डबल बॉन्ड दाखवून देऊ. म्हणजे दोघांची व्हॅलेन्सी काय होऊन जाईल, सॅटिस्फाय होऊन जाईल. पुढे काय करणार आपण, हा कार्बन ॲटॉम लिहिला आहे ना आपण, मग CH बॉन्ड CH3 ठीक आहे या पद्धतीने. मग ही जी रिॲक्शन आपण डायरेक्ट लिहून टाकली, ही H2O रिमूव्ह करून टाकला आहे आणि ह्या कार्बनमध्ये आणि या कार्बनमध्ये डायरेक्ट डबल बॉन्ड फॉर्म करून असा एक लिहून टाकला आपण बरोबर. पण ही रिॲक्शन नेमकी कशी होती ते आता पाहूयात आपण. काय होतं सुरुवातीला, CH3 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH2 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5. बघा या ठिकाणी डायथिलामाइन हा बेस यूज केलेला आहे बरोबर. अँड आपल्याला माहिती द फंक्शन ऑफ बेसचं फंक्शन काय, इज टू ॲब्स्ट्रॅक्ट द ॲसिडिक प्रोटॉन बरोबर. बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर काय करेल, कार्बन घेऊन जाईल. कार्बन इलेक्ट्रॉन रिच होऊन जाईल, कारण कार्बन काय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी कार्बनची आहे ती हायड्रोजनपेक्षा जास्त आहे. म्हणून बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर कार्बन घेऊन जातो आहे आणि त्याच्यावर काय होतं, निगेटिव्ह चार्ज येतो आहे. CH3 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH मायनस बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5 झालं. इथंपर्यंत कार्बन आयन जनरेट होऊन गेला ठीक आहे. प्लस आता याच्यावर काय होऊन जातं आहे, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येऊन लागेल या नायट्रोजनवर, कारण या नायट्रोजनवर आपण 4 बॉन्ड दाखवतो. नायट्रोजनची व्हॅलेन्सी 3च आहे. म्हणजे हा बेस जेव्हा प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करेल तेव्हा ह्या नायट्रोजनवर 4 बॉन्ड राहतील बरोबर. म्हणजे तो असा राहील समजा. हा एक इथिल ग्रुप इकडे आहे समजा. आता असं दाखवू आपण C2H5 ठीक आहे. हा झाला कार्बन आयन जनरेट होऊन गेला. आता हा कार्बन आयन काय करणार आहे, या कार्बोनिल ग्रुपवर अटॅक करणार आहे. हा कार्बन आयन मी जर असा लिहिला तरी चालेल बघा. बरोबर, CH3 C डबल बॉन्ड O बॉन्ड H बरोबर. हा जो कार्बन ॲटॉम आहे हा काय पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे याच्यावर, इलेक्ट्रॉन डिफिशियंट कार्बन आहे. हा काय करेल, याच्यावर अटॅक करेल बरोबर. या पद्धतीने काय होईल तयार बघा, CH3 C डबल बॉन्ड O बॉन्ड CH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5 बॉन्ड C. बघा ह्या कार्बनमध्ये आणि या कार्बनमध्ये बॉन्ड फॉर्म होतो आहे बरोबर. हा डबल बॉन्ड ब्रेक होतो आहे. बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजन घेऊन जातो आहे, कारण मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, निगेटिव्ह चार्ज येईल ऑक्सिजनवर बरोबर.
बॉन्ड इकडे काय होऊन जातो आपला हा H आणि बॉन्ड CH3. आता बघा हा जो नायट्रोजन ॲटॉम आहे याच्यावर काय झालंय, हा नायट्रोजन ॲटॉम पॉझिटिव्ह चार्ज आहे. याच्यामधला जो एक प्रोटॉन आहे हा काय करेल, ॲब्स्ट्रॅक्ट करेल. हा पॉझिटिव्ह चार्ज काय होईल, स्टॅबिलाइज होऊन जाईल. म्हणजेच या ठिकाणी प्रोटोनेशन होत आहे. बरोबर. CH3 C डबल बॉन्ड O बॉन्ड CH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5 CHOH. बरोबर, CHOH. CHOH झालं. बॉन्ड CH3. बघा आता ह्या कार्बनमध्ये आणि ह्या कार्बनमध्ये डबल बॉन्ड कसं काय फॉर्म होतो ते बघू आपण. या ठिकाणी स्ट्रॉंग बेस NaOH यूज केलेला आहे. बघा या स्टेपमध्ये हीट आणि स्ट्रॉंग बेस NaOH. बरोबर. द फंक्शन ऑफ बेस इज टू ॲब्स्ट्रॅक्ट द ॲसिडिक प्रोटॉन. हा प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट होईल. हायड्रोजन ॲटॉम या ठिकाणी डबल बॉन्ड फॉर्म होईल आणि हा काय होईल, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. म्हणजे या ठिकाणी काय होतं, डिहायड्रेशन होतं आहे. बरोबर. डिहायड्रेशन जर आपण केलं, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल, तर या ठिकाणी बघा काय होईल, CH3 C डबल बॉन्ड O बॉन्ड C बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5 OC2H5. या ठिकाणी ह्या कार्बनमध्ये आणि ह्या कार्बनमध्ये डबल बॉन्ड फॉर्म झालेला आहे. CH बॉन्ड CH3. बघा आपण एका स्टेपमध्ये फक्त H2 आणि O रिमूव्ह करून हा डायरेक्ट प्रोडक्ट लिहून दिला होता. H2 रिमूव्ह केला त्या कार्बनमध्ये आणि या कार्बनमध्ये, इथला O रिमूव्ह करून दिला, डबल बॉन्ड फॉर्म करून दिला आणि हा लिहून घेतला. बघा किती स्टेप्स आहेत बघा, 1, 2 आणि 3 स्टेपमध्ये हा तयार होतो. आपण एका स्टेपमध्ये लिहून दिला. पण याचं पूर्ण मेकॅनिझम जे आहे ते ह्या पद्धतीने बघा. CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O C बॉन्ड C डबल बॉन्ड O OC2H5 C डबल बॉन्ड CH बॉन्ड CH3. 3 स्टेप लागले हा एवढा तयार करायला आणि आपण एका स्टेपमध्ये लिहितो. मग याचं ॲक्च्युअल मेकॅनिझम जे आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. ह्या रिॲक्शनला क्नो-इव्हेनेजल कंडेन्सेशन म्हणतात. क्नो-इव्हेंजल कंडेन्सेशन असते ही रिॲक्शन. द रिॲक्शन बिटवीन कंपाऊंड कंटेनिंग ॲक्टिव्ह मिथिलीन ग्रुप अँड कार्बोनिल कंपाऊंड्स इज नोन ॲज क्नो-इव्हेंजल कंडेन्सेशन रिॲक्शन. दोन महत्त्वाच्या नेम रिॲक्शन आपण पाहिले आहेत. एक कॅनिझारोज रिॲक्शन पहिले सिंथेसिसमध्ये, सिंथेसिस ऑफ इथिल ॲसिटोॲसिटेटमध्ये आपण कॅनिझारो रिॲक्शन पाहिली आणि ही जी महत्त्वाची रिॲक्शन आहे ही क्नो-इव्हेंजल कंडेन्सेशन रिॲक्शन आहे. नेहमी लक्षात ठेवायचं. आता ठीक आहे, आता आपण इथंपर्यंत आलो आहे. बरोबर. आपल्याला तयार करायचं आहे क्रोटॉनिक ॲसिड. बघा मग पुढे कसं तयार होईल क्रोटॉनिक ॲसिड ते बघूयात आपण. इथंपर्यंत येऊन गेलो. आता बघा, आता सोपं आहे. आता क्रोटॉनिक ॲसिड कुठे आहे हे बघा. क्रोटॉनिक ॲसिड कसा होता, CH3 बॉन्ड CH डबल बॉन्ड CH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OH. बरोबर असा होता. आता बघा आपल्याकडे CH3 आहे. CH3 बॉन्ड CH डबल बॉन्ड. इथं फक्त आपल्याला काय करायचं आहे, हायड्रोजन इंट्रोड्यूस करायचा आहे.
बॉन्ड सी डबल बॉन्ड O2H5 आहे आपल्याकडे. या O2H5चं काही टेन्शन नाही घ्यायचं आहे. ईस्टर ग्रुप म्हणजे आपल्याला माहिती आहे, ईस्टर ग्रुपचा ॲसिड कसा कन्वर्ट करता आपल्याला माहिती आहे ते काही टेन्शन नाही घ्यायचं. आपल्याला फक्त इथं हायड्रोजन इंट्रोड्यूस करायचा आहे, या ईस्टरचा ॲसिड करायचा आहे. म्हणजे याला एकच रामबाण उपाय. ईस्टरचा ॲसिड पण होऊन जाईल आणि या ठिकाणी हायड्रोजन पण इंट्रोड्यूस होऊन जाईल. कसं काय आपल्याला माहिती आहे, हायड्रोलिसिस बरोबर. या ठिकाणी काय करतो OH H झाला, हा ॲसिड होऊन गेला. आता या ठिकाणी हायड्रोजन इंट्रोड्यूस करायचं आहे ना आपल्याला आणि हा डिपार्ट करायचा आहे. एकच काम करायचं आहे, हायड्रोलिसिस करून टाकायचं सरळ बरोबर झालं. आता बघा हायड्रोलिसिस केलं याचं, ॲसिड हायड्रोलिसिस केलं आपण. CH3 लिहितो आहे मी आता कंपाऊंड CH3. हा CH3ला CH डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH बॉन्ड C डबल बॉन्ड OH बॉन्ड हां C डबल बॉन्ड CH झाला. बघा CH3 CH डबल बॉन्ड CH CH3 CH डबल बॉन्ड CH. आता पुढे काय C डबल बॉन्ड OH C डबल बॉन्ड OH. बाय प्रोडक्ट काय आहेत आपले बघा CH3 C डबल बॉन्ड OH आणि इकडे काय आहे C2H5OH म्हणजे ॲसिटिक ॲसिड CH3 C डबल बॉन्ड OH आणि हा काय इथेनॉल C2H5OH. झाला आपला क्रोटॉनिक ॲसिड तयार. क्रोटॉनिक ॲसिड तयार. आता क्रोटॉनिक ॲसिड नंतर आपल्याला सिनॅमिक ॲसिड तयार करायचा आहे. काही लिहायचं याच्यामध्ये इथिल ॲसिटोॲसिटेट बरोबर. इथिल ॲसिटोॲसिटेट ऑन रिॲक्शन विथ ॲसिटाल्डिहाइड in presence of base like diethylamine followed by acid hydrolysis to form crotonic acid. बघा जर इथिल ॲसिटोॲसिटेटची ॲसिटाल्डिहाइडसोबत रिॲक्शन केली आपण बरोबर तर आपल्याला हा असा ॲडक मिळेल. या ॲडकला नंतर ॲसिड हायड्रोलिसिस जर आपण केलं तर आपल्याला क्रोटॉनिक ॲसिड मिळतो. या पद्धतीने हे झालं सिंथेसिस ऑफ क्रोटॉनिक ॲसिड. आता आपल्याला बघा पुसायला नाही पाहिजे होतं हे, ठीक आहे लिहून घेऊ आपण परत. CH2 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड इकडे काय आहे CH3 हा काय आपला इथिल ॲसिटोॲसिटेट बरोबर. आता आपल्याला सिनॅमिक ॲसिड तयार करायचा आहे बरोबर. सिनॅमिक ॲसिड तयार करायचं. कसं आहे सिनॅमिक ॲसिड आता मी सांगतो. सिनॅमिक ॲसिड कसं आहे या ठिकाणी काय आहे CH3च्या जागेवर फक्त काय आहे बेन्झीन रिंग आहे C6H5 आहे बरोबर. म्हणजेच सिनॅमिक ॲसिड कसं आहे बघा C6H5 म्हणजेच बेन्झीन रिंग बरोबर. CH डबल बॉन्ड CH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OH हा सिनॅमिक ॲसिड आहे. फक्त आपण काय करतो ही रिंग दाखवण्याच्या ऐवजी आपण C6H5 लिहिणार. तर हा असा सिनॅमिक ॲसिड आपल्याला तयार करायचा आहे. काय करणार आपण आपल्याकडे बघा काय काय आपल्याकडे हा ॲसिड ग्रुप आहे. आपल्याकडे ॲसिड ग्रुप आहे. हा कार्बन ॲटॉम पण आहे ॲक्टिव्ह मिथिलीनचा. हा इथंपर्यंत आहे. काय पाहिजे मला हे एवढं पाहिजे मला बरोबर. काय करणार मी ॲसिटाल्डिहाइड आपण इथं यूज केलेलं आहे त्याच्याऐवजी काय करणार मला जे पाहिजे ते लिहिणार मी. काय पाहिजे मला C6H5 बरोबर. C6H5 म्हणजे ही बरोबर C6H5CH हां हा लिहिला मी. म्हणजेच मागच्या वेळेस मी
ॲसिटाल्डिहाइड यूज केला होता. यावेळेस मी काय करतो आहे, बेन्झल्डिहाइड यूज करेल. C6H5CH इंट्रोड्यूस करून दिला, कार्बोनिल ग्रुप टाकून दिला. आता काय करणार आपण, नोव्हेंजल कंडेन्सेशन, रिमूव्हल ऑफ H2O. बरोबर, H2O रिमूव्ह केला, काय होईल, डायरेक्ट तयार, डायरेक्ट प्रोडक्ट लिहिणार आपण. आता CH3 बघा, CH3 बॉन्ड, CH3C डबल बॉन्ड O, CH3C डबल बॉन्ड O. आता हे जे दोन प्रोटॉन्स आहेत, हायड्रोजन ॲटॉम्स आहेत, ते काय करतोय आपण, रिमूव्ह करतोय. H2O असं -H2O करतोय ना आपण. इथं बेस यूज करतोय आपण, डायथिलामाइन. C2H5 ट्वाइस, आणि NaOH पण यूज करतोय इथं. ठीक आहे, CH3C डबल बॉन्ड O. आता या ठिकाणी ह्या कार्बनवरचे दोघे हायड्रोजन रिमूव्ह केले, म्हणजे हा कार्बन शिल्लक राहील फक्त. नंतर C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5 डायरेक्ट लिहून टाकू. C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5. या कार्बन ॲटॉमवरचा हे जे डबल बॉन्ड आहे ऑक्सिजन, हा ऑक्सिजन रिमूव्ह करून टाकू आपण. बरोबर, ऑक्सिजन रिमूव्ह केला, काय लिहिला, पुढे CH लिहून घेतला, हा CH, हां C6H5 लिहून घेतला, C6. याची कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे, याच्याकडे पण 2 व्हॅलेन्सी शिल्लक आहे, याच्याकडे पण 2 व्हॅलेन्सी शिल्लक आहे. दोघांमध्ये काय केलं, डबल बॉन्ड फॉर्म करून दिलं. बरोबर, आपल्याला तयार करायचा आहे हा. आता आपल्याकडे आहे हा. बरोबर, आपल्याकडे काय काय बघून घ्या. C6H5 आहे, CH आहे, डबल बॉन्ड इथं फक्त आपल्याला हायड्रोजन इंट्रोड्यूस करायचा आहे. आणि आपल्याला माहिती आहे हा इस्टर ग्रुप आहे, इस्टरचा ॲसिड करायचं आहे. एकच उपाय, हायड्रोलिसिस. बरोबर, हायड्रोलिसिस जर आपण केलं, इथं हायड्रोलिसिस करून टाकलं, बरोबर, इथं OH हा हायड्रोजन पण इंट्रोड्यूस होऊन जाईल, आणि या इस्टर ग्रुपचा काय होऊन जाईल, इकडे ॲसिड होऊन जाईल, OH. ठीक आहे, हायड्रोलिसिस केलं, H2OH+, लिहा प्रोडक्ट डायरेक्ट, इथून लिहितो मी, C6H5 बॉन्ड CH डबल बॉन्ड CH बॉन्ड C डबल बॉन्ड O. अरे हे हायड्रोलिसिस इथं नाही होणार रे बाबा, हे हायड्रोलिसिस नाही, हे बघा, हे हायड्रोलिसिस कुठे होईल, इकडे 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 लक्ष द्या. हे हायड्रोलिसिस कुठे होईल, OH. ठीक आहे, सो C6H5 CH डबल बॉन्ड CH बॉन्ड, इथंपर्यंत आलो आपण, बॉन्ड C डबल बॉन्ड OH, बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OH प्लस, हा झाला सिनेमिक ॲसिड तयार, सिनेमिक ॲसिड प्लस बाय प्रोडक्ट CH3C डबल बॉन्ड OH, CH3C डबल बॉन्ड O बॉन्ड OH ॲसिटिक ॲसिड, आणि हा इथेनॉल C2H5OH. ठीक आहे, ठीक आहे, तयार झाला आहे सिनेमिक ॲसिड. हे ॲसिटिक ॲसिड आणि इथेनॉल हे आपले काय बाय प्रोडक्ट. या पद्धतीने आपण काय करू शकतो, सिनेमिक ॲसिड तयार करू शकतो. याच्यानंतर आपण सिंथेसिस ऑफ डायकार्बोक्झिलिक ॲसिड पाहिलं, सिंथेसिस ऑफ अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिड पाहिलं. आता आपण काय पाहणार आहे, सिंथेसिस ऑफ मिथिल कीटोन्स, लास्ट सिंथेटिक ॲप्लिकेशन ऑफ इथिल ॲसिटोॲसिटेट. सिंथेसिस ऑफ मिथिल
कीटोन्स. हे बघा, लेक्चर सुरू असताना तुम्ही रनिंग नोट्स काढून घ्यायचे आहेत. लेक्चर सुरू असताना तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सर्व रिॲक्शन आणि मेकॅनिझम तुम्हाला जे वाटलं महत्त्वाचं ते सर्व नोट करायचं आहे आणि स्वतः नोट्स काढायचे आहे. हे फक्त पाहिलं तर तुम्ही लगेच विसरून जाणार, म्हणून नोटबुक जी आहे तिच्यात सर्व रेकॉर्ड करत जाईल. सो सिंथेसिस ऑफ मिथिल कीटोन्स. बघा, मिथिल कीटोन्स कसे असतात. मिथिल कीटोन्स सगळ्यात पहिले आपण मिथिल कीटोनमध्ये सगळ्यात पहिले काय तयार करणार आहे, इथिल मिथिल कीटोन. सिंथेसिस ऑफ इथिल मिथिल कीटोन. बघा, नेम त्याच्या नावातच आहे. इथिल एका बाजूला असेल, बरोबर आहे ना. एका बाजूला काय असेल, इथिल ग्रुप असेल, CH2 बॉन्ड CH3, आणि एका बाजूला काय असेल, मिथिल असेल, म्हणजे कार्बोनिल ग्रुप झाला इथिल मिथिल कीटोन. हा तयार करायचा आहे आपल्याला, इथिल मिथिल कीटोन. कशापासून, बघा, इथिल ॲसिटोॲसिटेट CH3 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH2 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5. हा काय, इथिल ॲसिटोॲसिटेट. आता बघा, इथिल ॲसिटोॲसिटेट आणि इथिल मिथिल कीटोनकडे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल हा एवढा ग्रुप जो आहे, हा एवढा ऑलरेडी आपल्याकडे इथिल ॲसिटोॲसिटेटमध्ये प्रेझेंट आहे. CH3 पण आहे, C डबल बॉन्ड O पण आहे, CH2 पण आहे. आपल्याला आवश्यक फक्त आता हा मिथिल ग्रुप पाहिजे. आणि अल्किल ग्रुप इथिल ॲसिटोॲसिटेटला कसे जोडायचे, म्हणजे जसं आपण रेल्वे गाडीला डबे जोडतो तसंच आहे. किती जोडायचे, इथं मिथिल जोडायचा, इथिल जोडायचा का प्रॉपिल जोडायचा हे आपल्याला चांगलं माहिती. काय करायचं, कार्बन आयन जनरेट करायचा आणि अल्किल हॅलाईडसोबत रिॲक्शन करायची, संपला विषय. झालं इथिल ॲसिटोॲसिटेट. त्याच्यानंतर आपण काय करणार, याची रिॲक्शन कोणासोबत करून घेणार, सोडियम साल्ट, म्हणजे याची रिॲक्शन आपण सोडियम इथॉक्साईड बरोबर करून घेणार. C2H5OH, सॉरी C2H5ONA म्हणजे सोडियम इथॉक्साईड. ठीक आहे. मग अशा पद्धतीने आपण कार्बन आयन जनरेट करून घेणार आणि आपल्याला मिथिल पाहिजे फक्त. मग आपण मिथिल ब्रोमाइड किंवा मिथिल आयोडाईडसोबत रिॲक्शन करणार. CH3 C डबल बॉन्ड O बॉन्ड CH2 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड, हा जो एक प्रोटॉन आहे, हा एक प्रोटॉन इथॉक्साईड काय करेल, ॲब्स्ट्रॅक्ट करून गेली, म्हणजे इथं -C2H5OH होईल, बरोबर. म्हणजे या ठिकाणी काय होईल, CH मायनस बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5 या पद्धतीने. आता आपण याची रिॲक्शन, आपल्याला मिथिल या ठिकाणी कमी पडतोय ना, मग काय करणार, मिथिल ब्रोमाइडसोबत याची रिॲक्शन करून घेऊ. या ठिकाणी हा मिथिलवर अटॅक करेल, ब्रोमाइड गुड लिव्हिंग ग्रुप हे निघून जाईल. बघा पुढे आपल्याला काय मिळतं, बघा CH3 C डबल बॉन्ड O बॉन्ड CH बॉन्ड CH3. या कार्बनमध्ये आणि या मिथिल ग्रुपमध्ये एक सिग्मा बॉन्ड तयार झाला आहे, सिंगल बॉन्ड. C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5. आता बघा, आपल्याला काय नको आहे आता इथं, आपल्याला इथं एक हायड्रोजन ग्रुप इंट्रोड्यूस करायचा आहे आणि हा ग्रुप जो आहे हा आपल्याला नको आहे, हा डिपार्टून जायला पाहिजे. याला काढणं एवढं सोपं नाही, हायड्रोलिसिस करून नाही निघत. हा फक्त हायड्रोलिसिस करून नाही निघणार. हा याला काय करावं लागेल, आपल्याला सुरुवातीला हायड्रोलिसिस करून, ॲसिड हायड्रोलिसिस जर आपण याचं केलं तर आपण ॲसिडमध्ये याचं कन्व्हर्जन करू शकतो. ॲसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर बघा, ॲसिड हायड्रोलिसिस जर आपण केलं याचं, तर आपल्याला या ठिकाणी OH आणि
एच म्हणजेच CH3 C डबल बॉन्ड O, CH3 C डबल बॉन्ड O, बॉन्ड CH, बॉन्ड CH, बॉन्ड CH3, बॉन्ड C डबल बॉन्ड O OH. म्हणजे याचं आपण काय केलं सगळ्यात पहिले ईस्टरचं कन्व्हर्जन ॲसिडमध्ये करून घेतलं. आता सोपं आहे याला काढणं. आता काय करणार आपण डिकार्बॉक्सिलेशन करणार म्हणजे रिमूव्हल ऑफ CO2. रिमूव्हल ऑफ CO2 कसं करता बघा, याला हीट करता आणि डायल्यूट HCl सोबत जर याची रिॲक्शन केली तर डिकार्बॉक्सिलेशन होतं. बघा कसं होतं, हा हायड्रोजन जे झालं -CO2 या ठिकाणी बघा हायड्रोजन काय करेल या ठिकाणी डबल बॉन्ड फॉर्म करतो आहे आणि प्लस इकडे शिफ्ट होऊन जातो आहे बरोबर. -CO2 म्हणजे हा असा आपला ग्रुप जो आहे CO2 हा काय होतो आहे डिपार्ट होतो आहे इथून, कारण हा बॉन्ड जो आहे ऑक्सिजन आणि हायड्रोजनमधला ब्रेक होतो आहे. या कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड फॉर्म होतो आहे. हा बॉन्ड जो आहे हा कार्बन आणि या कार्बनमधला ब्रेक होतो आणि हायड्रोजन इकडे शिफ्ट होतो आहे. काय लिहू मग आपण CH3 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH, हायड्रोजन ट्रान्सफर झाला इथं CH2 होऊन जाईल, बॉन्ड CH3 झाला आपला इथिल मिथिल कीटोन. किंवा याला बघा 1 2 3 4 4 कार्बन ॲटॉम आहे. दुसऱ्या पोझिशनला काय C डबल बॉन्ड O आहे म्हणजे याला 2 ब्युटॅनोन असं सुद्धा म्हणतात. IUPAC नेम काय याचा 2 ब्युटॅनोन. झाला आपला इथिल मिथिल कीटोन तयार. तुम्हाला जर मिथिल एन प्रॉपिल कीटोन बनवायचा असेल, मिथिल एन प्रॉपिल म्हणजे आपल्याला बनवायचं आहे इथं मिथिल एन प्रॉपिल, तर आपण काय करणार सिंपल इथं फक्त काय प्रॉपिल ग्रुप म्हणजे इथिलच्या ऐवजी प्रॉपिल पाहिजे आपल्याला. बघा इथं CH2 बॉन्ड CH3 आपण काय करणार इथं मिथिल ब्रोमाइड घेतला आहे ना तर इथिल ब्रोमाइड घेऊन घेऊ. CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड Br काय होईल या कार्बनवर अटॅक करून निघून जाईल. इथं काय होऊन जाईल CH2 बॉन्ड CH3 हा काय मिथिल एन प्रॉपिल बरं, मिथिल एन प्रॉपिल कीटोन, मिथिल एन प्रॉपिल कीटोन या पद्धतीने झालं. त्यानंतर आपण काय करणार या ठिकाणी CH2 बॉन्ड CH3 काय होईल CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड O बॉन्ड CH3 या ठिकाणी काय होईल CH2 बॉन्ड CH3. या पद्धतीने आपण काय करू शकतो मिथिल एन प्रॉपिल कीटोनसुद्धा सिंथेसाइज करू शकतो. ठीक आहे, या पद्धतीने आपण मिथिल कीटोनसुद्धा सिंथेसाइज करू शकतो. सो दिस इज अबाउट द सिंथेटिक ॲप्लिकेशन्स ऑफ इथिल ॲसिटोॲसिटेट. या ठिकाणी इथिल ॲसिटोॲसिटेटचे सिंथेटिक ॲप्लिकेशन्स जे आहेत ते आपण काय काय पाहिलं सिंथेसिस ऑफ अल्किल ॲसिटिक ॲसिड, सिंथेसिस ऑफ डायअल्किल ॲसिटिक ॲसिड, सिंथेसिस ऑफ डायकार्बोक्सिलिक ॲसिड, सिंथेसिस ऑफ अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिड आणि सिंथेसिस ऑफ मिथिल कीटोन्स. बघा आपण जेव्हा ॲसिड्स तयार करत होतो अल्किल ॲसिड, डायअल्किल ॲसिड किंवा कार्बॉक्सिलिक ॲसिड, डायकार्बॉक्सिलिक ॲसिड, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिड, तेव्हा आपल्याला इथिल ॲसिटोॲसिटेटमधली ही मॉइटी युजफुल होती. आता आपल्याला जेव्हा आपण मिथिल कीटोन बनवतो आहे तेव्हा आपल्याला ही मॉइटी जी आहे ती ऑलरेडी आपल्याला इथिल ॲसिटोॲसिटेटमध्ये प्रेझेंट मिळते. म्हणजे तेव्हा आपल्याला ही मॉइटी जी आहे ती प्रोडक्टमध्ये ऑलरेडी प्रेझेंट राहणार आहे या पद्धतीने. सो हे झाले आपले सिंथेटिक ॲप्लिकेशन्स इथिल ॲसिटोॲसिटेटचे. मी आशा करतो की तुम्हाला हे सर्व समजलेलं असेल. थँक्यू व्हेरी मच.